तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर साहेबांना आज काही शाळेत नेलं नव्हतं म्हणून एवढी मस्ती चालू आहे घरीच। माझा मूड नव्हता कारण थोडं गळल्यासारखं होत होतं आणि त्याचा मूड नव्हता सकाळपासून, त्याच्यामुळे काही नेलं नव्हतं। आणि थोडं आज घरातली कामं पण आहेत त्याच्यामुळे म्हटलं जाऊन दे। आणि जी काही नॉर्मल आपली कामं असतात ती मी आता आटपून घेतली, जेवण वगैरे झाले आणि जेव त्याला घातलं पण मग थोडंच त्याने खाल्लं। तर म्हटलं आज त्याच्यासाठी ना लापशी बनवते। लहानपणी त्याला खूप जास्त आवडायची तर म्हटलं चला आज बनवते। हो मग लापशीच मागतो त्याला, म्हटले तुला लापशी बनवून देतो तर तेच म्हणते मला लापशी बनवून दे। तर लहानपणी त्याला ना खूप आवडायची आणि मध्यंतरी म्हणजे त्याला गोड काय झालं काय माहिती आवडायचंच नाही म्हणून ती जरा स्किप केली होती। पण आता शाळेत वगैरे त्याला मी पाठवते म्हणजे घेऊन जाते अंगणवाडीमध्ये, तर तिथे त्याला लापशी वगैरे सहसा ते देत असतात 1-2 वेळेस। तर म्हटलं चला आज जे आहे ती घरीच त्याला लापशी बनवून देते माझ्या हाताने, स्वहाताने, आणि खूप हेल्दी असते त्याच्यामुळे थोडं ड्रायफ्रुट्स वगैरे टाकते। तर आता चला कशा पद्धतीने मी जी लापशी आहे ती बनवते ते तुमच्यासोबत आज शेअर करते। व्हिडिओ असाच कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा। लापशी बनवून आता चला लापशी बनवण्यासाठी मला इथे पहिले काय काय सामान लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिले घेतलेले आहेत बदाम, नंतर घेतलेले आहेत काजू, नंतर घेतलेले आहेत मगजबी आणि लास्टमध्ये आहेत इथे मनुके। आता काजू आणि बदाम जे आहेत ते मी जाडसर कुटून घेतले आणि माझ्याजवळ एवढाच सामान होता त्याच्यामुळे मी एवढाच घेतलाय। तुमच्याजवळ आणखीन काही असेल तर घेऊ शकतात। नंतर घेतलेले आहे पाऊण वाटी लापशी आणि थोडासा गूळ घेतलेला आहे 1 छोटी वाटी। जर तुम्हाला आणखीन गोड करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण मी थोडं कमीच आरूला देते गोड। नंतर इथे थोडं घेतलेलं आहे दूध, तुम्ही याच्याऐवजी पाणी वापरलं तरी चालेल पण मी सहसा दुधामध्येच बनवते। नंतर इथे तूप घेतलेलं आहे गरजेनुसार, आता आपण जसं म्हणजे लापशी वगैरे बनवू तसं मी तुम्हाला ते पुढे सांगतेच कसं काय टाकायचं। तर आता चला लापशी बनवण्यासाठी ना मी इथे कुकर घेतलेला आहे, कुकरमध्येच मी बनवणार आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कढईमध्ये बनवा, पण कुकरमध्ये कसं आहे ना लवकर बनते ती, त्याच्यामुळे आता इथे ना मी 2 मोठे चमचे जे आपण पोहे खाण्याचे असतात ते भरून तूप टाकलेलं आहे। जर तुम्हाला कमी वाटलं तर टाकू शकता, पण मी सहसा नाही का तुपाच्या वगैरे गोष्टी आरूला देण्याचा प्रयत्न करते। नंतर जी पाऊण वाटी लापशी घेतलेली होती ती मी याच्यामध्ये टाकली आणि छान जी आहे ती परतवून घ्यायची। याला मस्त असं नाही का थोडं असं नॉर्मल असं त्याचा खरपूस वास येईपर्यंत छान त्याला भाजून घ्यायचंय। तर आता चला हे छान सगळं जे आहे ते मी भाजून घेतलंय। नंतर याच्यामध्ये ना जो गूळ घेतलेला होता आपण तो टाकायचा आहे। आता काही लोक नाही का याच्याऐवजी साखर सुद्धा वापरतात आणि म्हणजे कलर येण्यासाठी, आता लापशीला साखरेमुळे कलर येत नाही त्याच्यामुळे ते फूड कलर टाकतात। तर प्लीज लहान मुलांना कधीही फूड कलर देऊ नका, खूप अवॉइड करा, म्हणजे देऊच नका सहसा माझ्या मते तरी। मी पण आरूला अजिबात देत नाही, कधीतरी नाईलाज असला आपण जसं की बाहेरून काही गोष्टी मागवल्या त्यावेळेसच मी देत असते, नाहीतर त्याला मी म्हणजे घरी काहीतरी पदार्थ बनवला आहे आणि त्याच्यामधून द्यायचं आहे तर मी सहसा ते अवॉइडच करते, देतच नाही त्याला, कारण चांगलं नसतं ते शरीरासाठी मुलांच्या। म्हणजे आपण जरी अवॉइडच करायचं जेवणामध्ये। त्याच्यानंतर जे ड्रायफ्रुट्स होते मी असे कुटून घेतले होते जाडसर, ते मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता हे सगळं जे आहे ते छान मी परतवून घेते आणि गूळ वापरलेला आहे त्याच्यामुळे गुळाने छान रंग सुद्धा येतो। आणि त्याच्यानंतर इथे ना मी जे दूध टाकलेलं आहे, माझ्याकडे साय सुद्धा होती त्याच्यामुळे मी ते पण टाकलं, छान असं क्रीमी टेक्स्चर येतं त्याच्याने आणि खाताना पण छान लागते मुलांना चव वगैरे। आता हे दूध जे आहे ते आपल्याला नाही का असं 2-3 पट जास्त टाकायचं आहे। आता लापशी मी घेतलेली होती पाऊण वाटी, तर त्याच्यात 2-3 पट जे आहे ते आपल्याला दूध टाकायचं आहे, कारण लापशी जी आहे ती शिजण्यासाठी भरपूर असं जर पाणी टाकत असेल तर पाणी घेते किंवा दूध लागतं। तर इथे भरपूर मी इथे दूध टाकलेलं आहे, म्हणजे कसं मनमोकळं काय ते शिजते आहे ना, जी लापशी वगैरे आहे ती छान शिजते, अशी चटकट वगैरे नाही। तर आता हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय। त्याच्यानंतर आहे ना कुकरचे झाकण लावून आहे ना याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 2 म्हणजे तुम्हाला जर 2 शिट्ट्यांमध्ये जरी असं चटकण्याचा वास यायला लागला तरी लगेच बंद करा। आता कसं लापशीमध्ये पण प्रकार असतात जाड बारीक, आता माझ्याकडे जी लापशी आहे ती मीडियम याची आहे त्याच्यामुळे मी याच्या 2 ते 3 शिट्ट्या ज्या आहे ते काढून घेते। तर आता चला लापशी शिजत आहे तोपर्यंत आहे ना म्हटलं आरुषी थोडं खेळून घेते, कारण आज त्याला ना मी अंगणवाडी सुद्धा नेलं नव्हतं त्याच्यामुळे कसं त्याला पण असं थोडं नाही का हे होतं घरात राहून। आता त्याला अंगणवाडीत मी आता न्यायला लागली, पण अगोदर मी त्याच्याशी खेळायचे, पण मग अंगणवाडीत नेल्यामुळे कसं आहे ना वेगवेगळ्या मुलांशी त्याला असं म्हणजे ओळखायला भेटतं कुणाचा स्वभाव कसा नाही का। लहान मुलं कसं म्हणजे
असं याच्यात गेल्यानंतर कसं त्यांना पण बरं वाटतं, कारण कसं आहे नॉलेज भेटतं प्रत्येक गोष्टीचं, त्यांच्या जे आहे ते पण फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढतात. त्याच्यामुळे मी त्याला सध्या तरी न्यायला लागले अंगणवाडीमध्ये. आणि रुटीन माझं पण जे आहे ते खूप चेंज झालं त्याला अंगणवाडीत नेल्यापासून, कारण 2 तास मला त्याच्याजवळच बसावं लागतं. तो अजून राहत नाही, अगोदर बसायचा पण आता अजिबात राहत नाही तो, त्याच्यामुळे. तर चला, आरुषी पण छान खेळून घेतलं. आता त्याचं काय मन भरत नव्हतं, पण मग लापशी झालेली होती, त्याला जेवायला द्यायचंय, त्याच्यामुळे मस्तपैकी कुकर पहिले थंड होऊन दिला, वाफ जी आहे ती काढून घेतली जेवढी होती तेवढी. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी जी आपली लापशी आहे ती रेडी आहे. आणि ही जी लापशी ना थोडी अशी मोकळी मोकळी झाली. ऍक्च्युली मला तिला थोडी अशी नाही का अशी मोकळी मोकळी नव्हती करायची, गिचगिचीत करायची होती. पण कसं आहे, ठीक आहे, जाऊ द्या. आता थोडं जे आहे माझ्याकडून दूध कमीच झालं, तरी मी भरपूर टाकलं होतं, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे, शिजलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे शिजलेली आहे. तर बघा, मोकळी मोकळी झाली पण शिजलेली आहे मस्तपैकी, गरम गरम, खूप भारी. आणि वास तर इतका मस्त येत होता ना, ते शिट्ट्या होत होत्या तेव्हाच इतका भारी वास येत होता. आणि फायनली इथे जे आहे मी अशा पद्धतीने जे आहे लापशी रेडी करून घेतली. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप हेल्दी आहे, मुलांना नक्की द्या. आरूला तर मी ही लापशी लहानपणापासून देते. तर चला, लापशी झालेली आहे आणि सगळ्यात पहिले ना मी ते टेस्ट करून बघते. आरूला लहानपणापासून ना म्हणजे कुठलंही फूड द्यायचं असलं ना की पहिले मी टेस्ट करून बघते. एखाद्या वेळेस राहिलं तर राहिलं, पण सहसा मी त्याला ना टेस्ट करूनच देते. आणि खूप मस्त झालेली लापशी, खरंच जशी मी अगोदर बनवायची सेम तशीच झालेली आहे. एकदा ट्राय करून नक्की बघा, मुलांना काहीतरी वेगळं पण नाही का म्हणजे फूड जे आहे ते टेस्ट करायला भेटतं आणि आवडतात पण मुलांना, अशा गोष्टी देऊ शकतो. आता तुमचं बाळ जर अजून लहान असेल, तुम्हाला म्हणजे नाही का असं पेज वगैरे खात असेल, तर तुम्ही काय करायचं आहे ना, जी लापशी आपण बाजारात ना आणतो तर तिला आहे ना मिक्सरमध्ये छान दळून घ्यायची आणि नाही का असं पेस्ट टाईप तिला आहे ना करायची आहे. जसं मी हे सांगितलं तसंच करायचं, फक्त नाही का असं पेस्ट टाईप करायचंय. जे दूध आहे किंवा पाणी टाकत असाल, पाणी जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचं, जेणेकरून ते असं नाही का लिक्विड फॉर्ममध्ये येईल आणि छान ते होईल. तर काजू बदाम पण तुम्ही ना असं कुटून वगैरे नाही का मिक्सरमध्ये दळूनच टाकू शकतात. खूप मस्त होतं ते, खूप हेल्दी आहे मुलांच्या ग्रोथसाठी वगैरे. चला, लापशी वगैरे खाऊन झाली, आरूने पण खाल्ली, मी सुद्धा खाल्ली आणि खूप मस्त झाली होती. त्याच्यानंतर आज आहे ना मला बनवून घ्यायचे आहेत धने पावडर आणि जे आहे जिरे पावडर. बऱ्याच दिवसापासून चालू होतं बनवायचं आणि बघा मागे मी त्यांना उन्हात सुद्धा वाळवून घेतले होते. तर आता आहे ना मी फक्त त्यांना चाळून घेते. ऍक्च्युली धने पावडर जी आहे ती मी वर्षालाच बनवून ठेवत असते, पण ह्यावेळेस माझी संपली होती आणि धने माझ्याजवळ थोडे पडलेले होते, त्याच्यामुळे म्हटलं चला बनवून घेते. आणि थोडेच होते, वर्षाची जी मी बनवते त्याच्यात मी 2-2.5 किलो जे असतात धने ते घरीच बनवत असते धने पावडर. तर आता मी सगळ्यात पहिले ना इथे धने जे आहेत ते चाळून घेतले. तसं मगाच म्हटल्यासारखं मागे दीपावलीमध्ये वगैरे मी दाखवलं होतं ऊन, त्याच्यामुळे मी आता ऊन वगैरे काही दाखवलं नाही, डायरेक्ट जे आहे ते चाळून घेतलं. त्याच्यानंतर जे आहे ना जे जिरं आहे ते सुद्धा मी व्यवस्थित सोडून घेतलं. आता जिरं पावडर जे आहे ते मी घरीच बनवते, कारण लास्ट टाइम मी म्हणजे ज्यावेळेस मी पहिल्यांदा जिरे पावडर मागवलं होतं सेम त्याची टेस्ट होती जसं आपण घरी बनवतो तसंच, आणि एवढंच एकदम 10 रुपयाला वगैरे नाही का ते, आता तुम्ही मागवलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल. तर एवढंच होतं. मग तेव्हापासून डोक्यात आलं की नाही, आता सगळं जे आहे ते घरीच बनवायचं. आणि मागे पण म्हटली होती की मावशींनी मला सांगितलं होतं की घरचं आपलं कितीही टाइम टिकतं, पण बाहेरचं आणलेलं अजिबात टिकत नाही. जसं की मी तुम्हाला हळदीचा जो किस्सा आहे तो सांगितला होता, हळद अजिबात मला पुरत नव्हती, पण मग आता जी मावशींनी मला बनवून दिलेली होती ती सुद्धा मला बऱ्याच वेळ चालली. तर आताच मी मागे दळली, संपली होती तर असो. तर आता जे आहे धने, त्याच्यानंतर जिरं जे आहे ते मी व्यवस्थित सोळून वगैरे घेतलंय, कारण कधी कधी कसं घाण पण असते. आणि हे धने जे आहेत ते मी गावठी धने असतात ते घेतलेले आहे. याच्यामध्ये नाही का असं हायब्रिड टाईप म्हणतात ते सुद्धा धने येतात, पण मग नाही का त्याची एवढी चव लागत नाही. पहिले मी ज्यावेळेस धने पावडर बनवलं होतं तर तेच घेतले होते, पण नंतर मावशी मला म्हटले होते की नाही, गावठी धने घ्यायचे, त्यांची टेस्ट पण छान येते भाजीमध्ये. थोडं जरी धने पावडर टाकलं तरी पण भाजीला अशी छान चव वगैरे येते. त्याच्यामुळे मी तेव्हापासून जे आहे ते धने म्हणजे गावठी धनेच घ्यायला लागले या गोष्टी. तर आता ना मी सगळ्यात पहिले जे आहे ते इथे ना जिरं कढईमध्ये भाजून घेते. नॉर्मल असं हलकं भाजून घ्यायचं आहे वास येईपर्यंत, जास्त त्याला काळं वगैरे करायचं नाहीये. थोडासा त्याचा वास यायला लागला, थोडं वाटतंय आपल्याला ते गरम झालेलं आहे, तर त्यावेळेस लगेचच गॅस बंद करायचा आणि जे जिरं आहे ते काढून घ्यायचं. त्याच्यानंतर लगेचच आहे ना त्याच कढईमध्ये मी ना धने टाकून घेतले आणि यांना पण आहे ना छान असं थोडा वास येईपर्यंत असं नाही का थोडं हाताला गरम लागतंय बुवा झालेले आहेत, तर लगेचच गॅस बंद करायचा.
आणि थंड करून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले थंड करायचं. आता हे बघा इकडे धने आणि जिरं जे आहे ते थंड झालेलं आहे. तर पहिले ना मी जिरं जे आहे ते दळून घेते मिक्सरच्या भांड्याला लावून. आता माझं जे मिक्सरचं भांडं आहे थोडंसं नाही का असं लूज कॉन्टॅक्टचं आहे, तर ते पण मला चेंज करून घ्यायचं आहे. तर ते जे ना थोडं असं त्याची वायर जी आहे ती लूज झाली, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित असं हात वगैरे नाही का असं पॅक करून व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून बसवावं लागतं. आणि हे तर पावडर फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे ते उडू शकतं, म्हणून ते व्यवस्थित पहिले लावून घेतलं. आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी व्यवस्थित बारीक दळून घेतलं. आता याला आहे ना जास्त वेळ दळलं की बरोबर ते बारीक होतं, म्हणजे असं चाळायची पण अक्षरशः गरज पडत नाही. एवढं तुम्ही बारीक दळून घ्या. म्हणजे कसं बाहेर वगैरे नाही का आपण गिरणीमध्ये जातो तर घरीच दळू शकतात. आता जसं की मी तुम्हाला म्हटली धने जे आहे ते मी 2-2.5 किलोचे घरीच दळते. आणि एक वेळेस मावशीने आणि मी ना जो काळा मसाला आहे ठेवणीतला, म्हणजे फर्स्ट टाइम मावशींनी मला बनवून दिला होता, सिन्नरच्या मावशींनी. तो मसाला आम्ही घरीच बनवला होता. काहीतरी समथिंग 2-2.5 किलो काय असंच काहीतरी होता, आता मला एक्झॅक्ट आठवत नाहीये. तर मावशींनी आणि मी त्यावेळेस घरीच मिक्सरमध्येच दळला होता तो. सगळं त्यावेळेस जे आहे ते मावशींनीच मला व्यवस्थित नाही का भाजणी वगैरे मसाल्यांची करून दिली होती स्वतःच्या हाताने. मी फक्त जे आहे ते मिक्सरमध्ये ना मावशींकडे दळून देत होती. तर आता हे बघा अशा पद्धतीने जे आहे मी धने पावडर जे आहे ते बारीक करून घेतलंय मिक्सरमध्ये. जास्त वेळ फिरवलो की बरोबर ते छान बारीक होतं. म्हणजे जसं की म्हटले मगाच चाळायची वगैरे अजिबात गरज पडत नाही, एवढं छान ते बारीक होतं. फक्त त्याला जास्त वेळ जे आहे ते फिरवायचं मिक्सरमध्ये. तर छान बारीक वगैरे होतं ते. आणि सुगंध तर काय भारी येतोय, म्हणजे धने भाजले जिरं भाजलं तेव्हापासूनच वास भारी येत होता. आणि आता जे दळल्यानंतर तर खूपच भारी वास येतोय. तर आता हे बघा जे धने आणि जिरं पावडर आहे ते व्यवस्थित मी दळून घेतलंय आणि एका मोकळ्या प्लेटमध्ये काढून घेतलंय, जेणेकरून ते छान थंड होईल लवकर. आणि थंड झाल्यानंतर जे आहे ते आपल्याला अशा स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये कंटेनरमध्ये ते काढून घ्यायचंय, जेणेकरून ते छान टिकून राहील. आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून ते नाही का वर्षानुवर्ष टिकतं. तर आता इथे जे आहे ते मी जिरा पावडर ना थोडंच बनवत असते, म्हणजे 2 महिन्याला किंवा महिन्याला म्हटलं तरी चालतं बनवत असते मी. म्हणजे कसं लवकर संपतं ते. आणि जिरा पावडर जे आहे ते मी एवढं वापरत नाही, थोडंफारच वापरते. त्याच्यामुळे मी ना असं छोटाच असा काचेचा कंटेनर केलेला नाही, बॉटल जी होती ती इनोची बॉटल आहे त्याच्यामध्येच ठेवते मी, काचेची आहे. आणि पुरे होतं मला तेवढं. 2-2.5 महिने जे आहेत ते आरामाने निघतात. कधी कधी महिना पण, म्हणजे जसं आपण भाज्या बनवतो आता जर नाही का असं नाही का म्हणतो आपण पनीर वगैरेचे नाही का वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये जर बनवल्या तर त्यांच्यामध्ये जास्त करून वापरलं जातं. असो, त्याच्यानंतर आज आहे ना मला सगळं जे आहे मसाले वगैरे दळून घ्यायचे होते. आणि काल जे आहे ते म्हणजे मसाला जे आहे ते मला भरायचाच होता मसाल्यांच्या डब्यामध्ये, थोडे कमी झाले म्हणजे खाली झालेले होते. तर आज सकाळी जे आहे ते मी मसाल्यांचा डबा छान व्यवस्थित धुवून घेतला आणि आता जो आहे तो छान वाळलाय. तर म्हटलं चला मसाले काढलेले आहेत सगळे तर भरून घ्यावं. तर सगळ्यात पहिले जे आहे ते मी इथे धने पावडर भरून घेते. आता जिरा पावडर तर वेगळंच ठेवलेलं आहे, कारण ते एवढं वापरात येत नाही. नवीन काहीतरी भाज्या केल्या म्हणजे 1-2 दिवसाआडच वापरते मी त्याला, त्याच्यामुळे. आणि जिरा पावडर जे आहे ते मला रोजच्या भाज्यांमध्ये लागतं, त्याच्यामुळे ते मी वरतीच ठेवलेलं आहे जे मसाल्यांचा जो तुम्ही डबा बघताय त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे आहे दुसऱ्या कंटेनरमध्ये ना मी हळद भरायला घेतली. आता ही हळद मी त्या दिवशी दळून आणली आणि खूप भारी असं उघडल्या एकदम भारी वास यायला लागला त्याचा, कारण घरी बनवलेली आहे त्याच्यामुळे खास करून तो आनंद तर वेगळाच आहे घरचा. आणि वास तर खूप मस्त त्याचा सुटला ते डबा उघडल्या. आणि मसाल्यांचा वास तर ऑलरेडी होताच घरात, कारण आता जे मसाले बनवून घेतले होते त्याच्यामुळे छान जे आहे हळद मी भरून घेतली. आणि त्याच्यानंतर हे जे तुम्ही किचनवर पाहिले छोटे छोटे डब्यांमध्ये मी भरून ठेवलेलं होतं. तर काल मी तुम्हाला म्हटले की डबा घासायला म्हणजे सकाळीच काढला मी आणि त्यात ना थोडे थोडे मसाले होते, तर तेच मी ना या भांड्यांमध्ये ठेवून घेतले होते. तर आता जे भांड्यांमध्ये जो उरलेला होता मसाला तो त्याच्यामध्ये टाकला आणि ज्या मसाल्याच्या वाट्या आहेत त्या मी व्यवस्थित भरून घेतल्या. त्याच्यानंतर हा ठेवणीतला काळा मसाला जो की मी तुम्हाला मगाच म्हटले मावशींनी मला बनवून दिलेला होता तोच आहे आणि अजूनपर्यंत आहे तो माझ्याकडे मसाला. लास्ट टाइम सिन्नरला असताना बनवून दिला होता मावशींनी, अजूनपर्यंत आहे. आणि जे मधलं कंटेनर आहे त्याच्यामध्ये ना मी मोहरी ठेवते, कारण मोहरी एवढी वापरत नाही मी. आणि त्याच्यामध्ये जे आहे हिंगाची बॉटल ठेवली, कारण लगेचच मसाल्यांचा डबा उघडला म्हणजे इकडे तिकडे हात घालायची गरजच पडत नाही. त्याच्यामध्ये सगळं ठेवलं की लगेच पटापट नाही का भाजी वगैरे काय असेल ते होतं, म्हणजे कसं शोधायची इकडे तिकडे गरज पडत नाही. त्याच्यानंतर ठेवलेला आहे
आहे एका कंटेनरमध्ये जिरं आणि बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलं असेल मीठ सुद्धा मी मसाल्यांच्या डब्यामध्येच ठेवते. खूप इझी पडतं ते. मगच म्हटले इकडे तिकडे काय शोधायची गरज पडत नाही. मसाल्यांचा डबा काढला की पटापट काय आठवण असतं ते टाकलं जातं आणि अशा पद्धतीने जे आहे ते मी मसाल्यांचा डबा माझा भरून ठेवते आणि खूप इझी कामं होतात असं व्यवस्थित भरून ठेवल्याने. आता तुमचं कुटुंब जर मोठं असेल तर तुम्ही ना हे आठवड्याला म्हणजे रविवारी ना ही जी मसाल्यांच्या डब्यांची व्यवस्था आहे ती करून ठेवत जा, जेणेकरून तुमची ऐन वेळेला आहे ना घाई गडबड होणार नाही. पण मग माझं कसं आहे ना, आम्ही 3च लोक आहोत, त्याच्यामुळे एवढं मसाले वगैरे आणि माझे जे मसाल्याच्या डब्यांचे जे वाट्या आहेत त्या मोठ्या आहेत, त्याच्यामुळे माझे मसाल्यांचे जे काही म्हणजे मसाले आहेत वाट्यांमध्ये ठेवलेले ते काही लवकर संपत नाही. त्याच्यामुळे शक्यतो महिन्याला किंवा 1.5 महिन्यानंतरच जे आहे ते मी व्यवस्थित हा मसाल्यांचा डबा जो आहे तो भरत असते आणि क्लिनिंगचं तर नेहमी होतच असते. आता चला मसाले वगैरे जे आहे ते सगळं बनवून झालंय. त्याच्यानंतर किचन क्लीन करायचं राहिलाय आणि जे काही भांडी निघालीत सगळी तर ती आवरायची राहिली. सकाळी आवरली होती पण नंतर जे काही बनवलं त्याची सगळी भांडी निघालीत. भांड्यांचं आणि माझं नातच वेगळं आहे. आता बघा 2च वस्तू म्हणजे 2-3च वस्तू बनवल्या तेवढे भांडे साचले. असो, तर आता सगळ्यात पहिले ना मी किचन जो आहे तो क्लीन करून घेते. आता हे जे बॉटलमध्ये लिक्विड आहे ते मी तुम्हाला मागे पण म्हटली होती, किचन क्लिनिंग स्प्रे जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जो काही नेक्स्ट व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. ॲक्च्युली जे आहे मी त्याचा नाही का म्हणजे स्वतःवर ट्राय घेते की कसं काय काम करतं. तुम्ही पण म्हणजे नाही का उपयोगी आहे का या गोष्टी, तर मी पहिले ते घरात यूज करून बघते आणि खरंच मला याचा खूप छान रिझल्ट भेटलाय. तर नक्कीच मी पुढचा जो काही व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये तुमच्याशी हे किचन क्लिनिंगचे स्प्रे आहे ते शेअर करेल. खूप मदत होते याच्याने, लवकर पटापट जे आहे ते कामं होतात. आणि त्याच्यानंतर सिंक क्लिनिंगसाठी तर खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि मला खूप जास्त आवडलं ते. खूप जास्त ज्यावेळेस मी म्हणजे यूज करते त्याला आता बरेच दिवस झाले, जवळजवळ महिना 1.5 महिना झाला असेल वापरते मी त्याला आणि खूप छान असे रिझल्ट आहेत त्याचे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच मी तुमच्यासोबत ते शेअर करेल. तर चला मंडळी, किचनचं जे काय आहे ते मी सगळं आवरून घेतलंय आणि इकडे आता या साहेबांना याला झोपवण्याची वेळ झाली. तसं तर 3 वाजले, वेळ नाही झोपवण्याची, अगोदर झोपायला हवं होतं. पण मग थोडं नाही का, मी जर मिक्सर वगैरे लावलं असतं, मसाले दळायची होती आज मला, मिक्सर जर लावलं असतं तर तो म्हणजे झोपच झाली नसतं, उठला असतं चिडचिड वगैरे. त्याच्यामुळे म्हटलं थोडं उशिराने झोपवते, पण मग कसं शांत झोपेल म्हणून चला आता याला झोपवते. आवरला वगैरे गेलेला आहे आणि चला आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे सेंड करते. भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय बाय.